जेवणात मी इतके पदार्थ बनवले ते सुद्धा ह्यांच्या आवडीचे आणि त्यांच्या आवडीचीच बनवते मी लापसी। सर्वात आधी ना एका भांड्यामध्ये ना 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे। उकळी आली की त्याच्यामध्ये गूळ कापून टाकायचं आहे। एक छोटी वाटी गूळ घेतलेला आहे। फक्त गूळ वितळवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर कुकर ठेवायचं आहे गॅसवरती। 1 चमचा तूप आणि 2 वाटी बघा इथे मी लापसी घेतलेली गव्हाची आणि तुपामध्ये अशीच फ्राय करून घेतले थोडा वेळ 1-2 सेकंडसाठी। त्याच्यानंतर मग जे गरम पाणी आहे ना गुळाचं ते मिक्स करून घेतलेलं आहे। 2 वेलची टाकलेली आहे। थोडंसं 3-4 चमचे ओलं खोबरं किसलेलं टाकलेलं आहे आणि कुकर लावले। आता 3-4 शिट्ट्या करून घेणार कुकरच्या। तर इथे लापसी माझी शिजलेली आहे अगदी मऊ मऊ। वरतून मी थोडे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते तुपामध्ये रोस्ट करून टाकणार आहे। फक्त त्याच्याने क्रंचीनेस येतो आणि लापसी एकदम मस्तच लागते मऊ मऊ आणि जे क्रंची नट्स आहेत ना ते। तर आजचा इथे माझा टिफिन रेडी झालेला आहे। त्याच्यामध्ये मी बनवलेले आहे ह्यांच्या आवडीचं संपूर्ण जेवण आहे। त्याच्यामध्ये ज्वारीची भाकरी आहे, मूग डाळीची भजी आहे आणि हा इंद्रायणी भात आहे। चण्याची डाळ टाकलेली पडवळ्याची भाजी बनवली मी आणि डाळ फ्राय बनवलेली आहे। त्याचबरोबर लापसी बनवली ती, कोशिंबीर, पापड। आज ना जेवणात छान छान पदार्थांचा बेत केलेला आहे मी, तो सुद्धा ह्यांच्या आवडीचाच, कारण की ह्यांचा आज वाढदिवस आहे। माझ्या मते ना वाढदिवसांना वॅकेशन किंवा ड्रीमी हॉलिडेज कितीही फॅन्सी डिनर डेट्स केल्या ना तरीसुद्धा औक्षण केल्याशिवाय तो दिवसच पूर्ण होत नाही, बरोबर ना। औक्षण ही एक भारतीय प्राचीन परंपरा आहे जी शुभप्रसंगी कुठल्याही लहान मोठ्या व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याची खास पद्धत असते। दरवर्षीप्रमाणे आज या औक्षणाच्या ताटाची तयारी करते ह्यांच्यासाठी, कारण की ह्यांचा आज वाढदिवससुद्धा आहे आणि माझा वर्षातला आवडीचा दिवससुद्धा आहे। तसं तर आपल्या संस्कृतीत ना सगळ्याच सोहळ्यांच्या शुभप्रसंगी औक्षण केले जाते। तिथे मुंज असो किंवा लग्न कार्य असो नाही तर दुसरं काही शुभप्रसंग। आज स्वीट म्हणून त्यांना भरवण्यासाठी सुद्धा लापसी केली होती आणि तीच नाश्त्याला खाल्ली आणि आम्ही ऑफिसला निघालो। पण जाता आता मध्येच स्वामींच्या मठामध्ये गेलो, कारण की काही शुभप्रसंग असतील तेव्हा आम्ही स्वामींच्या मठामध्ये पाया पडण्यासाठी जातो। आणि आज बघा किती गर्दी कमी होती। प्रसाद म्हणून चणे होते ते घेतले आणि लगेचच ऑन द वे आमच्या ऑफिस म्हणजे ट्रेन पकडण्यासाठी निघालो। नेहमीच ना आयुष्य जगताना विसरून जातो की आपली ही छोटी छोटी स्वप्न आहेत ना ती नकळत पूर्ण होत असतात। तर रात्रीच्या जेवणामध्ये नॉनव्हेजच होतं, म्हणजे फिश। तर जे आधीचंच होतं ना तेच मी बनवलं। त्याचबरोबर ना बाजरीची भाकरी बनवलेली आहे त्यांच्याच आवडीची, म्हणजे फिश करी, बाजरीची भाकरी, फिश फ्राय आहे, सोलकढी वगैरे असा मेनू होता रात्रीचा नॉनव्हेजचा। आणि सकाळचं व्हेज जेवण तर होतंच। तर छोटंसं सेलिब्रेशन केलं, छोटं केक आणला आणि घरच्या घरी सेलिब्रेशन केलं। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।